करा करा अजून रीला बनवा घाणेरड्या. नको नको ग घरात केस कापून नको ग. उलटी शेंडी करून केस का कुत्तूला लावलाय बॅग. व्हायरल बनवा बनवीच्या या एपिसोड मध्ये किडे जे केलेले आहेत केसांवरती ते सगळे आपण बघणार. लोकांनी काय काय केसांचा सगळ्या केस बघूयात आपण. इस्त्री मला असं वाटतं हे व्हिडिओसाठी आहे कारण की डोकंच नाही राहणार, पण असो आपण मज्जा घेऊयात याची. इस्त्री फिरवलेली आहे आणि आय होप जोडलं गेलेलं नाही तर शेजारी रिॲक्ट कर. ओ माय गॉड, मानेवरती मिशा केसांच्या नाही. Oh my God! My God! मी असा सहजासहजी अगली हा शब्द मी वापरत नाही कारण आय फील की सौंदर्य आणि कुरूपता हे आपण मुळात कोण ठरवणार आहे. चावडीवर हाणायचं आणि कुणाला सांगू नको म्हणायचं. कमी सुंदर असू शकतो, कुरूपता नाही. दिस इज लेजिट कुरूपता. व्हॉट इज दॅट? मी कशी दिसेन ना याच्यात? खूप भारी. आई ग नाही, प्लीज प्लीज. जेलच्या तारा गुगल मॅप वरून सॅटेलाइट वरूनही दिसतील असं ते केस. फ्लोरेसेंट केस आहेत आणि निळी शार दाढी आहे. इतकं 8 दिवस आलेलं नाही आपल्यावरती. प्लीज प्लीज नको नको ग घरात केस कापून नको नको. माय गॉड, उलटी शेंडी करून केस आणि त्याचा वरती व्हिडिओ करायचा. तो वरती समाजात ऍक्च्युली तळायला भज्या टाकतात तसा तो टाकायचा इंटरनेटवरती. मग तो फिरतोय सगळीकडे आणि मग खाली अपमानांचं सगळं जे चालू आहे ना ते नंतर बघून स्वतः लाजायचं. अरे काय ते बघ आता जा खुर्चीत. ओ बरं दिसतंय. नाही परत कापते अजून. अगं थांब आता तरी थांब. वल्ला झालाय टी शर्ट एवढं करून ती बळच हसते. नाही ऍक्च्युली बरं दिसतंय. डिझास्टर मधून काहीतरी ऍक्च्युली चांगलं झालंय. पण डू नॉट ट्राय दिस ऍट होम कारण की ती ऍक्च्युली गोड आहे आणि तिचे केस चांगले आहेत म्हणून त्याला काहीतरी एक बाबा छोटे झाले, चुकलेत, लेअर्स आहेत, काहीतरी त्याचं झालं, कुठेतरी ते गेलं. हे आपण करायचं नसतं. ओके, पैसे कुठेही वाचवायला याचे पैसे वाचवायचे नाहीत. हेअरकट करायला बाहेर जायचा. ओके डायरेक्ट जाळलेत का? लायटर लावून आग लावून परत हे का करायचं गिमिक? छान हेअरकट करा ना. हे सगळं व्हिडिओसाठी चाललंय बाय द वे. ओ माय गॉड, काय होतं याच्या रीला खूप गाजतात आणि सगळ्यांना असं जाळून तो इफेक्ट द्यायचा असतो. पण काय हेअर स्ट्रँड्स जर तुमच्या कंट्रोलच्या बाहेर गेलं आणि सगळं जळत गेलं तर ती लेंथ कशी आणाल परत? कशाला? आपल्याला चांगले मस्त मस्त हेअरकट्स करता येतात, कात्र्या कशाला दिल्यात? हे जाळणे बिळणे करायचं नाही. बाय द वे माझे केस पण कोणीतरी जाळलेत एकदा. मी अशा एका हेअर सलॉन मध्ये गेलेले. एक माझा शूटिंग होणार होतं आणि ते म्हणाले की आता आपल्याला कॅरेक्टरचा लुक तयार करण्यासाठी आपल्याला एका फॅन्सी सलॉन मध्ये जायचंय. तिथे गेल्यानंतर त्यानं माझे केस असे घेऊन ऍक्च्युली असं जाळून वगैरे आणि मग त्याचा त्यानं व्हिडिओ केला का तर BTS बिहाइंड द सीन्स आणि मग व्हिडिओच्या मेकिंग मध्ये वगैरे टाकता येईल. काही फरक नाही पडला. जसं जसं कॅथरीन होतं तेच, पण ते फक्त असं फॅन्सी इफेक्ट देण्यासाठी करतात. ओके काय मला आधी असं वाटलं खिडकी झाली आहे इकडे. काय केलंय? ओ तरी बरं आहे. एक वियर्ड असं वाटतं कारच्या कंपनीचा लोगो. मार्केटिंग स्ट्रॅटेजी. ओके पुढचं बघूयात. केस गळालेले आहेत, ऑलमोस्ट अक्कल पडलेले आहेत, फ्रंटल हेअर आहेत आणि साईडला आहेत. आणि येस आय नो दिस याला काय म्हणतात? वेट आय नो दिस. स्टाईल मेक पंप आहे. याच्यामध्ये केसांचे छोटे छोटे फायबर असतात. म्हणजे काय? तुकडे 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 बारीक केसांचे. ओके फायबर्स असतात. याची किंमत ओला महाग आहे. 1799. जहर खाने का पैसा नाही तुझ्या. आणि मग काय केलं? आय नो मधल्या भागामध्ये जिथे केस नाही आहेत तिथे ते हेअर फायबरचा स्प्रे करतात. इट्स गुड, इट्स नाईस. पण फक्त रंग असेल तर दिसतो. आता हे भरले जाणार लांबून. सो इट्स कलर मिक्स्ड विथ फायबर म्हणजे ऍक्च्युअल केसांचे तुकडे बारीक बारीक मायक्रो आणि मग ते असं भरतं सगळं दाट छान. चेहऱ्याला आपण मेकअप करतो त्या पद्धतीने केसांचा मेकअप असं म्हणूयात आपण. सुरुवातीला त्याचा कव्हर फोटो. ओ माय गॉड, त्याला दुखत असेल तो ओरडतोय का? हेअर स्प्रे टाकू टाकू आगा लावणं चाललंय कशाला?
नाही नाही अरे देवा, नाही आगा लावायच्या कुठेच. नको नको, आपलं बरं चाललंय की नाही. दुसऱ्याच्या आयुष्यात, आपल्या डोक्यावरती आणि कुणाच्याही आणि स्वतःच्या बुडाखाली कधीच आग लागू द्यायची नाही. नुसता व्हिडिओ बघतात यार, व्ह्यूज. सबस्क्राईब पण करा ना चॅनलला, म्हणजे असे इंटरेस्टिंग रील घेऊन आपण लई कमाल कमाल धमाल व्हिडिओ बनवत राहू का हो. परत एकदा शेंडा बांधण्यात आले. काय केले? घरट. आमच्या गॅलरीमध्ये खूप पक्षी आहेत, घरटी आहेत, पक्षी आहेत, ते येऊ शकतात राहायला. माय गॉड, मजिशियन, जादूगाराप्रमाणे. हे खूप अवघड असतं, हे खूप अवघड असतं, हे खूप अवघड असतं. सल्यूट आहे. त्यानं तिच्या केसांची हॅट तयार केली आहे. नाही नाही नाही, दॅट्स इट. आय एम अ टॅलेंटलेस क्रीचर. न्यूनगंड आलेला आहे मला, माझ्याकडे हे टॅलेंट नाहीये. हे खूप कमाल आहे, हे खूप सुंदर आहे. आपल्याला असं वाटतं वेडपटपणा चालू आहे, पण त्याच्यानंतर सगळे स्मूथ केसांनी असं त्याचे काही स्ट्रोक्स आहेत. माय गॉड, मी आता हातांनी नाही करू शकत आहे नीट. दॅट्स इट. आयुष्यात अज्ञानी अवॉर्ड गोज टू मी. ओके. निळे केस आणि वरती लाल केस कापायला घेतलेले आहे. ओ माय गॉड, तिचे एक्सप्रेशन्सच बदलत नाहीत. मध्येच लाल रंग दिलेला आहे, मध्येच सोनेरी रंग दिला. आय होप की नंतर छान दिसेल, कारण तिचे केस खूप छान आहेत. माय गॉड, रेड हेअर. नॉट जजिंग एनीबडी, पण काहींना लाल ऍक्च्युली चांगला पण दिसतं. फुलोरा माझा फुल्ला नाही, चांगले दिसत आहेत. आणि मुळात खरे करण्याची गरजच नाहीये. खोटे कलरच्या त्या स्ट्रिप्स मिळतात, त्या लावायच्या, पार्टी बिर्टी मज्जा करायची. बिकॉज आय एम शुअर की तिला नंतर पश्चाताप होणार आहे. ते खूप बुटकं आणि घाण दिसणार आहे. येस येस, एक्झॅक्टली. हे असे केस म्हणजे बँग्स नव्हे. खूप कापलेत, खूप छोटे काप, म्हणून घरात केस कापायचे नाहीत, असे उभे राहतात ते. नाही नाही, ऑफकोर्स तिचं जे दुःख आहे ते ती हसून फ्रस्ट्रेशन जे दाबते खडाचा व्हिडिओ तर झालाय. ओके, आता त्याला असं फ्रेंच कुटॉर सारखं मॉडेल सारखं लुक म्हणून कुत्तूला लावलाय बँग्स. इतके फनी आपण दिसतो. नाही, पुढचे केस जे आहेत ना कपाळावरचे, त्याला बँग्स म्हणतात. सरळ कापल्यानंतर साईडला गेल्यानंतर त्याचे खूप छान फ्लिक्स आणि वगैरे वगैरे. हे नाही करायचं आपण. आपलं ठरलंय की नाही की बर्फाच्या पाण्यात थोबाड बुचकाळायचं नाही आणि घरी केस कापायचे नाही. प्रॉमिस. हे काय ग, कुरळे केस असले की असा व्हॉल्यूम येतो. बर, छान चालू आहे आतापर्यंत तरी, बरं चाललंय. बर, ऐक, टोपी हेअरस्टाईल कधी नेहमीची. ऍक्च्युली नॉट बॅड. छान दिसते, छान दिसते. फक्त तो असा खूप मोठा बोंगा आहे, त्या मानानं बॅलेन्स्ड नाहीये साईड बर्न्सना, साईडला, तर त्याच्यामुळे ते इतकं छान नाही दिसत आहे. अजून थोडासा तो फ्रंटल बोंगा कमी केला असताना तर साईडचं नसणं याला पण जास्त मज्जा आली असते. द बॅलेन्स खूप छान झाला असता. द एक्सपर्ट फिमेल ओपिनियन. पोरगा चिकणा आहे पण, पोरगा चिकणा आहे पण. ओके, आय एम लव्हिंग द सास. लुक एट हर ॲटिट्यूड. ओ माय गॉड, द लॅश. इज इट फेक? हे सगळं खोटं आहे. आफ्रिकन अमेरिकन्स आणि त्यांचे केसांचे विग्स, ब्युटिफुल ब्युटिफुल विग्स. आपल्या देशामध्ये असे विग्स मी खूप पैसे घालवेन याच्यात, ट्रस्ट मी. आपण आपल्या केसांमुळे ऍक्च्युली खूप वेगळे दिसतो, डिफरंट पर्सनॅलिटीज. त्याच्यामुळे मला आवडेल पॉज इथे की तो असा अनडिटेक्टेबल विग असतो. विग लावला हे कळत पण नाही. तुम्हाला दिसतंय एक त्वचेसारखं बारीक नेट आली आहे, जाळी, ती अटॅच केली जाते. ती इतकी अटॅच होते ग्लूनं की तुम्ही जोपर्यंत ती काढत नाही तोपर्यंत ती कधीच निघत नाही. ओके, आणि ऑफकोर्स केसांवरून आंघोळ नाही करायची, पाणी नाही लागू द्यायचं वगैरे वगैरे. उरलेली तू आय थिंक ती कट करेलच, बघूयात आपण. तर नेट कट करतात आणि येस बेबी, बारीक दिसलं तुम्हाला. फेशियल शेविंगनं ते काढलं, ते मर्ज केलं, तिथे मेकअप केला, त्यामुळे आता ती जाळी पण दिसत नाही. शी इज लुकिंग हॉट. ओके, एवढं सगळं करण्याची काय गरज आहे? फक्त तो स्ट्रेटनर काढायचा आणि त्या प्लग मध्ये बोट घुसवडायचं, संपलं. करंट सेम होणार आहे. ए शॉक लगा लगा लगा. एक कुठची तरी जाहिरात होती ना, कुठच्या तरी गोळीची जाहिरात होती ती, त्या गोळीचं नाव सांगाल. ऍब्सोल्यूट शॉक लगा. ओके, अटेम्प्टिंग टू फिक्स माय बॅड हेअरकट म्हणून स्वतः घरी हेअरकट केला. हेल्प एक्झॅक्टली. नो प्लीज,
कापले, परत कापले आणि कापतच राहतेय. नाही आपण स्वतःचे केस कापू शकत. ओ माय गॉड. नाही आणि वरती क्रिम्पिंग पण चालू आहे. काय क्रिम्पिंगचा प्रश्न नाहीये पण काय? नो, आय डू नॉट ट्रस्ट दिस प्रोसेस. ऍक्च्युली दे आर लुकिंग गुड. ओके, हे इतकं वाईट नाही दिसत आहे जितकं वाईट वाटत होतं. सी, आय टोल्ड यू. ते बघ ते टॉवेल ना आता काय पुसू ऑलरेडी घाण झाली. जळलेलं आहे त्याला कशाला. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड. आग से खिलवाड. करा अजून रीला बनवा घाणेरड्या. कशाला. नाही आपल्याला जगायचंय. आपल्याला आपले केस हवेत, आपल्याला आपलं डोकं हवंय, मुळं हवी आहेत केसांची, नंतरही वाढणार आहेत. वेगवेगळे हेअरकट लाईफ आहे एका रीलसाठी. केसांना अशा पद्धतीनं लिटरली आगा लावताना आपण बघितलेलं आहे आणि आजचा व्हिडिओ लई कमाल झालेला आहे. तुम्हाला आवडला असेल तर इतरांबरोबर पण नक्की शेअर करा. आणि त्याचबरोबर तुम्हाला असं वाटतंय कुठच्या डेंजर आणि चांगल्या पण वेगवेगळ्या रील्सना मी इथे रिॲक्ट करावं आणि आपण सगळ्यांनी मिळून त्या रील्स बघाव्यात, जसे आपण ग्रुप्समध्ये मित्रमैत्रिणींना वगैरे सेंड करतो तसं जरा आम्हाला पण इथे कुठेतरी हँडल असेल माझं इंस्टाग्रामचं, त्याच्यावरती डिस्क्रिप्शनमध्ये तर 100% डायरेक्ट अकाउंटची लिंक मिळेल, त्याला तुम्ही क्लिक करा आणि DM मध्ये सगळ्या ह्या डेंजर रीला मला पाठवा. तोपर्यंत व्हायरल बनवीच बरोबर बाई मुद्द्यावर या आपल्या मंगळवारच्या एपिसोडसाठी लवकर भेटूच. आय लव्ह यू.